लोकसभा सचिवालयानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला अधिकृत मंजुरी दिली आहे. ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर हे आता शिंदे गटाचे अधिकृत खासदार झालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खासदारांना मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी देण्याचे संकेत दिलेत. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून लोकसभेत त्यांचे केवळ 3 खासदार उरलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घशाला सूज आल्यानं डॉक्टरांनी पुढील 1 ते 2 आठवडे पूर्ण व्हॉइस रेस्ट घेण्याचा सल्ला दिलाय. त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती देत भाषणं, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणं टाळणार असल्याचं सांगितलं. डॉक्टर मिलिंद कीर्तने यांच्या सल्ल्यानुसार त्या व्हॉइस थेरपीही घेणार आहेत. नुकतेच त्यांनी दिल्लीत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत हा मुद्दा संसदेत मांडण्याचे आश्वासन दिले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी त्यांच्या प्रकृतीबाबतची ही महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, युवक क्रांती दलचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. मधुमेहाच्या त्रासामुळे प्रकृती अस्वस्थ झाल्यानं त्यांना पुण्यातील एरंडोने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. सामाजिक न्याय, लोकशाही मूल्य आणि पुरोगामी विचारांसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत कोथरूड येथील गांधी भवनमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले. आज अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केलाय. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढेच घराबाहेर पडावे, नदी नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. काही भागात वाहतूक आणि जनजीवनावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषदेचे भाजप नगराध्यक्ष अशोक असाटी आणि कैलास वाघमारे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केलाय. त्यांच्या विरुद्ध निवडणुकीतील डेकोरेशन व केटरिंगच्या 25 लाख रुपयांच्या बिलासाठी सुरुवातीला 3.20 लाख तर नंतर 1,20,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतर एसीबीनं पडताळणी करून सापळा रचला. कारवाई दरम्यान संशय आल्यानं आरोपींनी रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाचेची मागणी सिद्ध झाल्यानं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत केंद्र सरकारनं मौन सोडून तातडीनं संवाद साधावा असं आवाहन केलं आहे. सोनम वांगचुक 20 दिवसांपासून उपोषणावर असून त्यांच्या संयमाची परीक्षा घेणं योग्य नसल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलंय. प्रकृती खालावल्यानं दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं असून ते शुद्धीवर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. वांगचुक यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची चौकशी, NTA मध्ये सुधारणा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या केल्या आहेत. उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना प्रकृती खालवल्याने दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. शांततापूर्ण आंदोलनातून वांगचुक यांना हटवणं चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केलाय. पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारनं लक्ष द्यावं असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान वांगचुक यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचं लक्ष असून रुग्णालय परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झालाय. दोन्ही देशांनी एकमेकांच्या लष्करी व पायाभूत सुविधांवर हल्ले केल्याचा दावा केला जातोय. अमेरिकेने इराणमधील लष्करी तळ, रसद केंद्रे आणि शस्त्रसाठ्यांवर हवाई कारवाई केली आहे, तर इराणनं होर्मुझवरील नियंत्रणाचा दावा कायम ठेवलाय. कुवेत, इराक, जॉर्डन आणि बहरीनमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय. या संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा, जहाज वाहतूक आणि व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वाढली असून मध्य पूर्वेतील तणाव आणखीन वाढलाय.
इंग्लंड विरुद्धच्या निर्णायक आणि तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आलाय. दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी विदर्भाचा अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबे याची संघात निवड करण्यात आली आहे. कार्डिफ या ठिकाणी झालेल्या दुसऱ्या वनडे दरम्यान सुंदरच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. 23 वर्षीय हर्ष दुबेने नुकतेच भारताकडून वनडे पदार्पण करत प्रभावी कामगिरी केली असून अफगाणिस्तान विरुद्ध 2 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या. भारत इंग्लंड मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार असून मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा मान मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार संयुक्तपणे कार्तिक आर्यन आणि मामुट्टी यांना जाहीर करण्यात आलाय. तर यामी गौतम हिला आर्टिकल 370 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. घरात गणपतीतील रंगागंधा गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.